सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। आज संध्याकाळी सिव्हिल चौकात चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे। सुदैवाने चालक सतर्क होता आणि त्यांनी वेळीच उडी मारून जीव वाचवलाय, पण लाखोंची यमाहा R15 दुचाकी मात्र मिनिटात जळून खाक झाली आहे। सोलापूर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या सिव्हिल चौकात आज संध्याकाळी साधारणतः 7 वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली। काळ्या रंगाची यमाहा R15 ही हाय स्पीड बाईक नोंदणी क्रमांक MH25 AP 2129 सिव्हिल चौकाकडे येत होती। अचानक बाईकला आग लागली आणि काही सेकंदात आगीचा प्रचंड भडका उडाला। डोळ्यासमोर बाईक जळताना पाहून चालकाने त्वरित बाईक सोडली आणि रस्त्यावर उडी मारली। या सतर्कतेमुळेच मोठा अनर्थ टळलाय, अन्यथा चालकही आगीत भस्मसात झाला असता। बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केलं आणि संपूर्ण बाईक 10 ते 15 मिनिटातच जळून भस्म झाली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ दाखल झाल्या। अग्निशमन जवानांनी अतिशय कौशल्याने आग आटोक्यात आणली आणि वाहतुकीची कोंडी फोडली। आग लागण्याचं मुख्य कारण पेट्रोल पाईप मध्ये लिकेज झाल्याचं प्राथमिक निरीक्षण आहे। पेट्रोल लीक होऊन इंजिनाच्या गरम भागाला स्पर्श झाला आणि आग भडकली। सुदैवाने जीवितहानी टळली। सिव्हिल चौक हे सोलापूरचे अतिशय व्यस्त चौक आहे। आगीची घटना घडताच परिसरात मोठी गर्दी जमली होती। सध्या पोलीस आणि अग्निशमन दलाकडून पंचनामा सुरू आहे। ही दुर्दैवी अपघाताची घटना असली तरी यातून धडा घेऊन वाहनांची नियमित देखभाल करणं अत्यंत गरजेचं आहे। व्हिडिओ रिपोर्ट सोलापुरी कट्टा न्यूज। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। पोलीस कंट्रोल येथून रविवार पेठ अग्निशामक केंद्र येथे कळवण्यात आले की सिव्हिल चौक येथे 2 व्हीलर गाडीला आग लागलेली आहे। सदर बातमी आम्ही आमचे साहेब यांना कळवून आम्ही 29-17 रविवार पेठ येथील फायर गाडी या ठिकाणी घेऊन आलो। आगीची तीव्रता मोठी होती आणि आम्ही पाण्याचा मारा करून गाडी संपूर्णपणे आग विझवलेली आहे। सदर माहिती पोलिसांनाही कळवलेली आहे आणि आमच्या साहेबांना देखील कळवलेली आहे। सदरचे हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी कारवाई झालेली आहे। गाडी कोणती आहे, नंबर प्लेट काय माहिती आहे का? कोणती गाडी आहे, मालक कोण आहे काय माहिती? आता विचारता केली असता मालक विनीत कावळे म्हणून आहे आणि गाडी ते राहणार आहे धाराशिवची। हा, असं त्यांनी अंदाजे त्यांनी सांगितलं 1 लाख रुपये पर्यंत नुकसान असं मालकाच्या सांगण्यावरून कळण्यात येईल। आग कशी लागली काय प्राथमिक माहिती? आग त्यांना पण सांगू शकत नाही की आम्ही मालक पण सांगू शकत नाही की आग कशाने लागली।